यानंतर बातमी नवी दिल्लीची। नवी दिल्लीत आज भाजपा आणि सगळ्या मित्र पक्षांची बैठक होणार आहे आणि या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलंय। स्वतः भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं असल्याचं कळतं आणि त्यामुळे दिल्लीतल्या या बैठकीसाठी सेनेच्या सगळ्या विजयी खासदारांसोबत उद्धव ठाकरे उपस्थित असतील। आता या बैठकीत नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे, काय विचारमंथन होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, कधी या बैठकीला सुरुवात होणार आहे, काय माहिती आहे सविस्तर? खास करून जर बघितलं, आज दिल्लीमध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या बैठका आहे। एक तर बैठक आहे बीजेपीची, दुसरी आहे काँग्रेसची। आणि त्याशिवाय जर बीजेपीची बैठक जर विचार केला आपण तर त्यांची प्रथमतः 4:30 वाजता संसदीय पक्षाची बैठक आहे। त्यामध्ये सर्व खासदार जे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते उपस्थित राहणार आहेत। संसदेच्या केंद्रीय सभागृहात ही बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्याची फक्त औपचारिकता होणार आहे, कारण की त्यांनी काल त्या पद्धतीने राजीनामा दिला आणि 16व्या लोकसभेमध्ये राजीनामा दिल्यानंतर भंग करण्याची शिफारस केली आणि 17व्या लोकसभेची लवकरात लवकर स्थापना करावी अशी विनंती केली। राजीवभाऊ पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे सध्या कार्यरत आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या बीजेपीच्या बैठकीमध्ये निश्चित होईल की संसदीय पक्षाचा नेता म्हणून निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड होईल ही फक्त औपचारिकता आहे। त्यानंतर 5 वाजता जी आहे ती एनडीएची बैठक आहे। एनडीएच्या बैठकीमध्ये बहुतांश एनडीएच्या सर्व नेत्यांना बोलवलं आहे, सोबतच बहुतांश एनडीएच्या खासदारांना देखील बोलवलं आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये खास करून केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना कशी असेल या संदर्भात चर्चा होईल। कुठल्या ज्या घटक पक्ष आहेत त्यांना कुठले किती खाते हवे आहेत आणि कुठल्या खात्यांवरती निर्णय घ्यायचा हे सगळे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील या संदर्भात चर्चा होईल। या बैठकीला अमित शहा राहतील, त्यानंतर उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहतील, प्रकाश सिंग बादल उपस्थित राहतील, सुखबीर सिंग बादल उपस्थित राहतील, त्यानंतर जे घटक पक्ष इतरही आहेत ते सगळे उपस्थित राहतील। पण शिवसेना जी आहे ती भाजप नंतर सगळ्यात मोठा घटक पक्ष आहे, त्यामुळे जास्तीत जास्त 4 मंत्रिपद मिळण्याची शक्यता शिवसेनेला व्यक्त केली जात आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकसभा